Welcome students, I am your teacher Madhuri Vagmani. So, in previous lecture, you people have learned up to the general characters of the division Pteridophyta. As you all know that we were discussing about the division Pteridophyta and its general character. So, in today's lecture, we were going to discuss about next general characters regarding the division Pteridophyta. See, आपल्याला माहिती आहे की आपण बऱ्यापैकी इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे डिव्हिजन टेरिडोफायटाचा बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे इन लास्ट लेक्चर. सो त्याची थोडीशी क्विक रिव्हिजन 2 मिनिटात मी सांगते तुम्हाला की डिव्हिजन टेरिडोफायटा हे कसे प्लांट्स असतात या क्लासमध्ये किंवा या डिव्हिजनमध्ये. तर फर्स्ट वॅस्क्युलर लँड प्लांट्स, दॅट इज हे जे आहेत टेरिडोफाइट दे आर द फर्स्ट वॅस्क्युलर ट्रू टेरेस्ट्रियल प्लांट्स. यांचे जे काही डिव्हिजन आहे ती डिव्हिजन टेरिडोफायटा असते. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे त्यांचं आपण बघितलं की त्यांचे जे प्लांटची बॉडी आहे ते कशी ट्रू रूट्स, स्टेम आणि लीव्स याच्यामध्ये डिफरन्शिएट झालेले असते. त्याचबरोबर लीव्स कसे असतात या ठिकाणी टेरॉन मीन्स फिदरी किंवा फिदर लाईक जे काय असतात ते पिन्नेटली कंपाऊंड या ठिकाणी लीव्स प्रेझेंट असतात. त्याचबरोबर नेक्स्ट काय पॉईंट सांगितला मी तुम्हाला, दे आर द दे हॅविंग अ 400 जेनेरा अँड 11,000 स्पेसीज टिल टुडे. त्याचबरोबर लेट पॅलेओझाइक इरा जो आहे तो इरा टेरिडोफायटाचं एज असं म्हणून ओळखलं जातं. डिव्हिजनमध्ये या गोष्टी आपण क्लिअर केलेल्याच आहेत. त्याचबरोबर प्रिमिटिव्ह कंडक्टिंग सिस्टीम ही काय असते टेरिडोफाइट्समध्ये प्रेझेंट असते. या गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी समजलेल्या आहेत. तुम्हाला एक इंट्रोडक्शन किंवा टेरिडोफायटाची बरीच या 4-5 पॉईंटमधून इन्फॉर्मेशन कळली असेल. आणि त्याचे मी काल पण सांगितल्याप्रमाणे सेल ॲजिनेला असेल किंवा मग नेफ्रोलेब्रिस असेल हे 1-2 एक्झाम्पल सुद्धा आपण डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. त्याच्या पुढचा जो पार्ट, त्याचबरोबर त्याचं हॅबिटॅट काय सांगितले मी, मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. नेक्स्ट पॉइंट, दे शो गॅमेटोफायटिक अँड स्पोरोफायटिक स्टेजेस. मीन्स त्यांची जी काही पूर्णपणे सायकल असते ती कशी चालत असते. तर टेरिडोफायटा शोज हेट्रोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. दे शो टेरिडोफाइट्स show heteromorphic alternation of generation. टेरिडोफाइट show heteromorphic alternation of generation means alternation of generation and त्याच्यात heteromorphic means त्यांचं जे काही लाईफ सायकल असतं ते सेक्शुअल ॲज वेल ॲज असेक्शुअल बोथ वेजनी काय होत असतं, कंप्लीट होत असतं. आपल्याकडे कसं एकच पॅटर्न असतो सेक्शुअल रिप्रोडक्शनचा, तसं प्लांटमध्ये दोन्ही प्रकारे रिप्रोडक्शन झालं. म्हणजे पॅरेंट प्लांटपासून यंग प्लांट हे दोन्ही वेजने होत असतं, असेक्शुअल ॲज वेल ॲज सेक्शुअल. अँड दिस टाईप ऑफ जनरेशन इज कॉल्ड ॲज हेट्रोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आणि त्याच्यामध्ये काय असतात, मेनली 2 स्टेजेस असतात, गॅमेटोफायटिक ॲज वेल ॲज स्पोरोफायटिक शो. त्यांचे जे काही पूर्णपणे लाईफ सायकल असते त्यामध्ये जसं आपण ब्रायोफायटामध्ये सुद्धा डिस्कस केलेलं आहे की काय डिस्कस केलेलं आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा गॅमेटोफायटिक आणि स्पोरोफायटिक ह्या स्टेजेस दिसत असतात. सिमिलर हिअर इन केस ऑफ टेरिडोफायटा दे ऑल्सो शोज गॅमेटोफायटिक and sporophytic stages in life cycle. Out of which sporophytic stage is dominant. Sporophytic स्टेज कशी असते, डॉमिनंट, डिप्लॉयड
Autotrophic, that is photosynthetic, autotrophic and independent to gametophytic stage. Independent to the gametophytic stage. In previous division, that is in case of Bryophyta, we have seen that sporophytic stage is a haploid stage and it is not a autotrophic, and this stage is dependent on the gametophytic stage for its continuation. But in case of Pteridophyta, sporophytic stage is completely dominant stage, which is a diploid, autotrophic and independent to the gametophytic stage. लक्षात घ्यायचे these two stages, or they show, Pteridophyta also show two stages, gametophytic as well as sporophytic. ठीक है. आणि हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन हे सुद्धा तुम्हाला कळलं असेल. तर वेगवेगळे एक्झाम्पल जे आहेत गॅमेटोफाइट किंवा मग स्पोरोफाइटिक दोन्हीही स्टेजेस दाखवतात. त्याच्यामध्ये हे जे टेरिडोफाइट असतात ते वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे जर पाहायचं झालं तर ॲक्वॅटिकमध्ये कोणतं टेरिडोफाइट आपल्याला पाहायला भेटतं? ॲक्वॅटिकमध्ये आझोला ॲक्वॅटिकचं एक्झाम्पल आहे आझोला प्लांट, जे की सगळ्यांच्या ओळखीचं वेल नोन प्लांट आहे. तुम्ही जर वॉटर बॉडीज बघितल्या असतील, हायली पोल्युटेड वॉटर बॉडीज, त्यावरती एक पूर्ण असं ग्रीन कलरचं डार्क कवरिंग तुम्हाला दिसणार आहे. जर तुम्ही लांबून बघितलं तर असं कळणार सुद्धा नाही की त्याच्या खाली पाणी असेल. तुम्हाला फक्त असं वाटेल की त्या ठिकाणी फक्त गवत आहे, पण त्याच्या खाली काय असतं? वॉटर असतं. मग ते जे प्लांट असतं ते कोणतं असतं? आझोलाचं प्लांट. मोस्टली जे काही वॉटरचं पोल्युशन किंवा पोल्युटेड वॉटरमध्ये सगळ्यात जास्त ग्रो होणारी जी काही ॲक्वॅटिक वनस्पती आहे ती कोणती असते? आझोला. तुम्ही बघितलं असेल किंवा गुगललाही सर्च करा. नेक्स्ट जे आहे फर्न असेल, हॉर्सटेल असेल, हे त्याचे एक्झाम्पल आहे. झिरोफायटिकमध्ये इक्विसेटम नावाचं काय आहे? टेरिडोफायटाचं एक्झाम्पल आहे. हे झालं ॲक्वॅटिकमध्ये आझोला. झिरोफायटिक म्हणजे जरा कमी पाणी लागणाऱ्या वनस्पती, त्याच्या एक्झाम्पल इक्विसेटम. ते नाव लक्षात ठेवायचे. दिस आर द एक्झाम्पल आझोला, झिरोफायटिकमध्ये इक्विसेटम, हे काय आहे त्यांचे एक्झाम्पल आहेत. त्याचबरोबर टेरिडोफायटा शोज द अल्टरनेशन ऑफ जनरेशन. नेक्स्ट यांच्यामध्ये अजून एक पेक्युलर कॅरेक्टरिस्टिक असतं. यांचे जे काही रूट्स आपण म्हणतो, these roots are replaced with the by the adventitious root. Roots in case of pteridophytes, true roots replaced soon by an adventitious roots. हे काय आहे? वैशिष्ट्य कोणाचं आहे? टेरिडोफायटामध्ये हे एक वैशिष्ट्य आहे. जे काही टेरिडोफायटाचे प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये जे काही ट्रू रूट्स असतात, जे की रॅडिकल वगैरे पासून बनलेलं असतं, ते लगेच रिप्लेस कशाने होतं? ॲडव्हान्टेशियस रूटने. अँड ॲडव्हान्टेशियस रूट्स आर नथिंग बट अ रूट विच आर डेव्हलप फ्रॉम द पार्ट अदर दॅन रॅडिकल. म्हणजे लिव्ज असेल किंवा मग इंटरनोड असेल किंवा प्लांटचा अदर कुठला पार्ट असेल त्याच्यापासून, म्हणजे रॅडिकल ह्या व्यतिरिक्त किंवा रॅडिकल पासून डेव्हलप न होणारे रूट्स, पण रॅडिकल व्यतिरिक्त प्लांटचा कोणताही दुसरा पार्ट असतो तर त्यापासून डेव्हलप होणारे रूट्स आपण ॲडव्हान्टेशियस रूट्स असं बोलतो. तर ट्रू रूट्स सून रिप्लेस्ड बाय अ advantageous roots, and these true roots are a short-lived roots. Short-lived roots. ह्या ट्रू रूट्सचं काय असतं? लाईफस्पॅन कमी असतो. ते लगेचच काय होतात? रिप्लेस बाय अ ॲडव्हान्टेजियस रूट्स. नेक्स्ट यांचं स्टेम जे असतं, इट मे बी एरियल ऑर अंडरग्राउंड. स्टेम कसं असणार आहे यांचं? स्टेम एरियल और
underground. Stem may be aerial or underground. Aerial म्हणजे जमिनीवरती किंवा जमिनीच्या वरती असणार आहे. अंडरग्राउंड म्हणजे जमिनीच्या खाली किंवा जमिनीच्या खाली त्यांची डेव्हलपमेंट होते. त्याचं जर एक्झाम्पल तुम्हाला किंवा वेल नोन एक्झाम्पल द्यायचं झालं तर जे काही कंदमुळं आपण खातो म्हणजे रॅडिश, कॅरट, पोटॅटो, स्वीट पोटॅटो, दीज ऑल आर अ टाइप ऑफ मॉडिफाईड स्टेम. हे सगळे काय असतात? स्टेम असतात. तर ते जे स्टेम असतात जमिनीच्या खाली ग्रो होत असते आणि मग आपण त्यांचं काय करत असतो, त्याला काय करत असतो, जमिनीतून काढून परत त्याचा यूज करत असतो. म्हणजे त्याची पूर्णपणे ग्रोथ ही जमिनीच्या खाली होत असते इवन दो दे आर द स्टेम. तशा प्रकारे हे यांचे जे काही स्टेम असतात ते एरियल पण असू शकतात किंवा अंडरग्राउंड पण असू शकतात. लिव्स इन सम टेरेफाइट मे बी स्केली. एक्झाम्पल इक्विसेटम. लीव्स मध्ये सुद्धा वेगवेगळे मॉडिफिकेशन आपल्याला या प्लांट ग्रुपमध्ये पाहायला भेटत आहे. लक्षात घ्या, लीव्स मे बी स्केली, लीव्स मे बी स्केली और simple and sessile. Leaves may be scaly. Example त्याचा Equisetum, simple and sessile. Simple and sessile. एक्झाम्पल आहे, काय एक्झाम्पल देता येईल त्याचा? लीव्स मे बी लाइकोपोडियम, लाइकोपोडियम. सो दीज आर मगाशी पण सांगितलं मी तुम्हाला, याच्यामध्ये लीव्स मध्ये काय असतात, थोडेफार व्हेरिएशन असतात. ते पिन्नेट लाईक असतात, फिदर लाईक असतात. त्याचबरोबर काही प्लांट ग्रुपमध्ये ते कसे असतात, स्मॉल स्मॉल असतात ज्यांना आपण मायक्रोफाइल्स म्हणतो. काही लीव्स कशा असतात, लार्ज असतात, त्यांना आपण मायक्रोफिल्स म्हणतो. जे काही मायक्रोफिल्स सांगितले त्याचं एक्झाम्पल मी सिलायजिनेला दिलं. त्याचबरोबर मॅक्रोफिल्स कोणामध्ये प्रेझेंट असतात, नेफ्रोलिफिस मध्ये मॅक्रोफिल्स प्रेझेंट असतात. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, काही लीव्स कसे असतात, स्केली लीव्स असतात. स्केली म्हणजे कसे लीव्स, एकदम शॉर्ट साईजचे स्केल सारखे दिसणारे लीव्स असतात. शॉर्ट साईज कशी असते त्यांची, शॉर्ट म्हणजे रिड्यूस झालेली असते, रिड्यूस साईज असते खूपच. तुम्हाला म्हणजे असं समजणार नाही की जर तुम्ही हे इक्विसेटम वगैरे इंटरनेटला सर्च करून बघा, मग तुमच्या लक्षात येईल की मी काय बोलते. याचे लीव्स जे असतात ते एकदम असे खूप छोटे छोटे स्मॉल स्मॉल रिड्यूस साईजचे लीव्स असतात. असं बघितल्यानंतर वाटणार नाही की हे पान आहे त्याचं, दुसराच काहीतरी अवयव असं वाटतं. म्हणजे असं खूप स्मॉल स्मॉल लीव्स प्रेझेंट असतात बंचमध्ये. सो स्केली लीव्स पण कोणामध्ये प्रेझेंट असतात, टेरिडोफाइट्समध्ये प्रेझेंट राहतात. किंवा मग काही लीव्स असतात सिंपल सेसाईल असतात, म्हणजे लाइकोपोडियममध्ये. त्याच्यामध्ये फार काही असं स्केली किंवा खूप असे वेगळे दिसत नसतात, सिंपल लीव्स असतात. आणि सेसाईल म्हणजे दे डिरेक्टली अटॅच टू द बेस ऑफ दॅट स्टेम और मे बी जे काही लीव्सचा मेन ॲक्सिस असेल त्याला डिरेक्टली अटॅच झालेला असतात. विदाउट स्टॉक, सेसाईल मीन्स विदाउट स्टॉक. यांना कोणत्याही प्रकारचा अटॅचमेंटसाठी काय नसतो, आधार नसतो, स्टॉक नसतो त्या ठिकाणी, किंवा पेडन्कल नसतं. जनरली जर बघितलं आपण बाकीचे लीव्स असतील किंवा फ्लॉवर असेल किंवा मग अजून एखादा फ्रुट्स वगैरे, ह्या सगळ्यांना देठ असतो. मराठीत जर पेडन्कलचा किंवा स्टॉकचा मराठीत व्यवस्थित अर्थ म्हटलं तर देठ म्हणतो. पानाचा देठ, परत फ्रूटचं देठ, फ्लॉवरचा काय असतो, पेडन्कल असतो. ह्या सगळ्या जे काय फ्लॉवर म्हणा, लीव्स म्हणा किंवा मग फ्रूट म्हणा, हे सगळे एका स्टॉकवरती काय झालेले असतात, अटॅच झालेले असतात. इन केस ऑफ अदर ट्री और इन केस ऑफ अदर प्लांट्स. बट इन केस ऑफ टेरिडोफाइटा लीव्स आर सेसाईल. त्यांना कोणत्याही प्रकारचं अटॅचमेंटसाठी स्टॉक किंवा पेडन्कल प्रेझेंट नसतं. दे गेट अटॅच डायरेक्टली टू द बेस ऑफ दॅट लीव्स. ठीक आहे. देठ नसणारे पानं ह्या प्रकारामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि एक्झाम्पल काय आहे त्याचं, लाइकोपोडियम. नेक्स्ट
इन केस ऑफ नेफ्रोलिपिस काल सांगितल्याप्रमाणे लार्ज अँड पिनेटली कंपाऊंड लीव्स आल्सो फाउंड इन केस ऑफ नेफ्रोलिपिस. अजून कशा प्रकारचे असतात रे लार्ज, ज्याला आपण मायक्रोफाइल्स असं बोललेलो का, लार्ज अँड पिनेटली कंपाऊंड म्हणजेच कसे फिदर लाईक पिनेटली कंपाऊंड मीन्स आणि ते कोणामध्ये ॲड होतात इन केस ऑफ फर्नमध्ये आपल्याला हे पिनेटली कंपाऊंड लार्ज मीन्स पाहायला भेटतात. पिनेटली कंपाऊंड एवढं लक्षात घ्यायचं की काय आहे, हे एक मेन रीब आहे त्या लीवची आणि त्यावरती परत असे छोटे छोटे काय झालेले असतात रे, हे असे पानही आलेले असतात. कंपाऊंड म्हणजे दोन गोष्टी एकत्र. आता बघा ही एक लीवची, ही काय मेन ट्विग आहे आणि त्या टिकवरती परत काय असे स्मॉल स्मॉल लिफलेट हे आलेले असतात. तर असे जे काही प्रकार आहे पानांचा त्यांना आपण पिनेटली कंपाऊंड असं म्हणत असतो, ज्याचा अपीअरन्स कसा असतो फिदर लाईक असतो. तर कोणामध्ये पाहायला भेटतं फर्नमध्ये. ठीक आहे, तर हे 2-3 प्रकारचे म्हणजे स्केली असू शकतात. त्याचं एक्झाम्पल एक्विसेटम दिलं. काहीमध्ये सिंपल सेसाइल असू शकतात, काहीमध्ये लार्ज पिनेटली कंपाऊंड असू शकतात. हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे लीव्स कशामध्ये प्रेझेंट असतात टेरिडोफाइटाच्या डिव्हिजनमध्ये. व्हेरिएशन दिसतं तुम्हाला कोणामध्ये, जे काही ब्लेड आहे त्यांचं लीव्हचं ब्लेड त्यामध्ये असे वेगवेगळे व्हेरिएशन पाहायला मिळतात. त्याचबरोबर फर्स्ट सुरुवातीला आपण डिस्कस केल्याप्रमाणे त्यांची कंडक्टिंग सिस्टीम काय असते, खूपच प्रिमिटिव्ह टाईपची कंडक्टिंग सिस्टीम असते. कंडक्टिंग सिस्टीम इज अ प्रिमिटिव्ह टाईप. म्हणजे काय असणार आहे लक्षात घ्या, त्या ठिकाणी झायलम आणि फ्लोएम प्रेझेंट असतात, पण त्यांच्यामध्ये जे काही झायलमचे इलेमेंट असतात फ्लोएमचे इलेमेंट असतात ते कम्प्लिटली सगळेच्या सगळे प्रेझेंट नसतात. तर झायलम आणि फ्लोएम यांच्यामध्ये फक्त झायलममध्ये ट्रॅकेट्स प्रेझेंट असतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कंडक्टिंग सिस्टीम विषयी इथं आपण बोलतोय, म्हणजे वॉटर किंवा मिनरल्स ज्या काही ट्रान्सपोर्ट चाललेलं असतं प्लांटच्या बॉडीमध्ये या पार्टपासून त्या पार्टपर्यंत. तर कंडक्टिंग सिस्टीम कशी असते याच्यामध्ये प्रिमिटिव्ह टाईपची कंडक्टिंग सिस्टीम असते. ठीक आहे, प्रिमिटिव्ह कंडक्टिंग सिस्टीम and in that xylem show presence of only tracheids and phloem show presence of only or development of only sieve tube. Development of only sieve tube. तर बाकीचे जे काही झायलमचे आणि फ्लोएमचे इलेमेंट असतील, तुम्ही जर नेक्स्ट चॅप्टर आहे तुम्हाला प्लांट टिश्यू विषयीचा, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी परत तुम्ही डिटेल स्टडी करणार आहात. झायलममध्ये असलेले इलेमेंट म्हणजे झायलम फायबर असेल, झायलम पॅरेन्काइमा, झायलमच्या वेसल्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विथ डायग्राम काय करणार व्यवस्थित नंतर स्टडी करणार आहात. फक्त लक्षात घ्यायचंय ज्या प्लांटमध्ये पूर्णपणे कंप्लीट डेव्हलप झालेली कंडक्टिंग सिस्टीम असते त्यांच्यामध्ये काय असतात रे, हे परमनंट टिश्यू मध्ये झायलम फ्लोएम जे येतात त्याचे कंप्लीट सगळे एलिमेंट्स हे त्यासोबत प्रेझेंट असतात. पण या ठिकाणी काय आहे, प्रिमिटिव्ह कंडक्टिंग सिस्टीम असल्या कारणाने झायलममध्ये फक्त एकच एलिमेंट प्रेझेंट असतो, ट्रॅकिड प्रेझेंट असतो आणि फ्लोएममध्ये फक्त आणि फक्त सीव सेल्स प्रेझेंट असतात. तर झायलमचे जे काही वेसल, झायलम फायबर, झायलम पॅरेन्काइमा ह्या गोष्टी त्या ठिकाणी ॲब्सेंट असतात. आणि तसंच इन केस ऑफ फ्लोएममध्ये फक्त त्याचा एक एलिमेंट प्रेझेंट असतो सीव सेल्स, आणि बाकीचे जे कंपॅनियन सेल असेल, फ्लोएम फायबर असेल, फ्लोएम पॅरेन्काइमा असेल, दे आर ॲब्सेंट इन केस ऑफ टेरिडोफाइट. दॅट्स व्हाय वी कॉल इट ॲज अ प्रिमिटिव्ह कंडक्टिंग सिस्टीम इज प्रेझेंट इन केस ऑफ अ टेरिडोफाइट्स. देन secondary growth is also absent due to the absence of cambium. Secondary growth काय असते या ठिकाणी, secondary growth absent due to absence of cambium. Absence of cambium. त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्यात. And cambium is nothing but a cellular tissue from which xylem, phloem or cork grows by a division. म्हणजे
कॅम्बियम काय असतो या प्लांटमध्ये? एक सेल्युलर टिश्यू असतो ज्याच्यामध्ये बाकीचे जे काही झायलम फ्लोएम आणि काही कॉल कॅम्बियम वगैरे असतात ते डिव्हिजन होऊन तयार होत असतात. बट इथे कॅम्बियमच ॲबसेंट आहे, म्हणजे तो सेल्युलर टिश्यूच ॲबसेंट आहे, त्याच्यामुळे हे काही बाकीच्या गोष्टी डेव्हलप होण्याचे तिथे प्रश्न येत नाही. सो सेकंडरी ग्रोथ ॲबसेंट बिकॉज ऑफ ॲबसेन्स ऑफ कॅम्बियम. Next, these pteridophytes having a 4 classes: Coleopsida, Lycopsida, Pteropsida. So, classes of pteridophytes. Classes of pteridophytes. 4 classes असतात pteridophytes. First class is the Coleopsida. Class Coleopsida. Second class Lycopsida. Next Pteropsida. And last one Spinopsida. So pteridophytes are grouped under 4 classes: Coleopsida, Lycopsida, Spinopsida and Pteropsida. Example is Coleotom. Coleopsida चे example काय असणार आहे? Coleotom. Lycopsida चे example Lycopodium. Pteropsida चा example काय आहे? Equisetum. And last example of Spinopsida. Sorry, Equisetum is the example of Spinopsida. And Adantium is the example of Pteropsida and here Equisetum. सो या गोष्टी तुम्ही रिगार्डिंग टेरिडोफाइट लक्षात ठेवायचे. नेक्स्ट पॉइंट इज द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ pteridophyta. First, most pteridophytes are used as the ornamental plant. Next, most pteridophytes are used as the medicinal plants. Some act as the soil binders. So these are the economic importance of division Pteridophyta. Some are useful for a medicinal purpose. काही Pteridophyta चे members असतात जे की ज्याच्यापासून आपण मेडिसिन्स वगैरे तयार करू शकतो. काही असतात जे सॉइल बाइंडर म्हणून किंवा बऱ्याचपैकी टेरिडोफाइट ॲक्ट ॲज अ सॉइल बाइंडर अँड सम ऑफ युजफुल फॉर द ऑर्नामेंटल. म्हणजे जे काही गार्डनिंग करण्यासाठी किंवा गार्डनमध्ये लावले जातात काही टेरिडोफाइटचे स्पेसिस, त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचं डिस्कस करूया. थँक्यू स्टुडंट्स. स्टे होम, कीप लर्निंग. थँक्यू.